हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ. तर आज आहे 3रा मार्गशीर्ष गुरुवार आणि मी पूजा केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि आता वाजले आहेत 4:30 संध्याकाळचे आणि मी सकाळीच उठून बाळाला वगैरे अंघोळ घातली. माझं पण आवरलं, पूजा वगैरे आवरली आणि त्यानंतर मी उपवास केला, पण तो दुपारी मी सोडला. म्हणजे खिचडी खाल्ली. मी उपवास असा पूर्ण सोडलेला नाही आहे अजून. तर खिचडी खाल्ली थोडीफार आणि आता मी स्वयंपाक बनवत आहे, कारण का पूजा करायची आहे आणि नंतर बाळाला दवाखान्याला घेऊन जायचं आहे, कारण का त्याला लूज मोशन लागलेलं आहे आणि खोकला पण जास्त येत आहे. तर त्यामुळे मी बाळाला दवाखान्याला घेऊन जाणार आहे आणि अपॉइंटमेंट घेतली आहे. तर त्यांचे पप्पा पण, बाळाचे बाबा पण घरीच होते आज, पण ते दुपारी कुठे गेलेले आहेत आणि आता येतील इतक्यात. मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवले आहे. 6 वाजता अपॉइंटमेंट आहे, तर 6:15 आणि तेव्हा आम्ही जाणार आहोत. बाळा जायचं आहे इथं, इकडे या, ये इकडे या. नको नाही, शंभो बाबा हात लावायचं नाही. हे घे की, काय करायलाच कर, तिकडे खेळ 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 तिथं. नको आहे बाई, खेळ खेळ. तर आमटी झाली आहे, भाजी करायला ठेवली आहे, भात पण झालाय मगाशीच. आणि आता मिरच्या मी निवडत आहे, कारण का फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी त्याची देठं काढून ठेवावी लागतात, तर ते जास्त दिवस टिकतात. आणि कोथिंबीर पण निवडली आहे आत्ताच. भांडी पण झालेली आहेत, 4च भांडी आहेत आता. तर बघूया कधी येतात बाळाचे बाबा आणि त्यानंतर आम्ही मग दवाखान्याला जातो. आणि त्याच्या आधी पुस्तक वगैरे वाचून घेते आणि नंतर मग दवाखान्याला जाऊन येते. आणि म्हणजे बरं पडेल, आल्यानंतर लगेच जेवायला मिळेल, कारण का उपवास संध्याकाळी मी सोडते. तर सगळे संध्याकाळी सोडतात, त्याप्रमाणे मी पण संध्याकाळी सोडत आहे उपवास. आणि आजचा ब्लॉग जास्त काही सांगण्यासारखा नव्हताच. तर किती खोकत आहे तो. त्याला नेब्युलायझर आणलेलं आहे, ते इनहेलर औषध द्यायला, तर ते सुद्धा घेत नाही आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे नेब्युलायझर, तर ते नवीनच घेतलं आहे आणि ते घेत नाही आहे तो ॲक्च्युली. आणि काल पण 4-5 वेळा त्याला शिला झालं आणि आत्ता पण तो 4-5 वेळा शी करून घेतला. तर एकदम पातळ करत आहे, त्यामुळं मला टेन्शन. आणि ॲक्च्युली आमचं पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता मोठा. तर पाणी इतकं घाण येत होतं आणि टाकीमध्ये बहुतेक काहीतरी मिसळलं असेल, तर ते खूप घाण वास येत होती, त्याची वेगळीच वास येत होती. आणि 2 दिवस आम्हाला पाणी बाहेरून आणावं लागलं वापरण्यासाठी. तर पिण्याचं पाणी आम्ही फिल्टरचंच आणतो बाहेरचं. तर हे वापरायचं पाणी आमच्याकडे नव्हतं, तर वापरायच्या पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला. आणि काल मग टँकर मागवलेले आहेत, सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि टँकर मागवले. तर काल फक्त अर्धा तास पाणी आलं होतं संध्याकाळी, तेवढ्यामध्ये मी सगळं काम आवरलं आहे. आणि आता 8-10 दिवस झाले. तर मी आमच्या घरी कपड्यासाठी एक ताई येत आहेत, त्या मदत करत आहेत कपडे धुवायला. तर मला तेवढीच हेल्प होत आहे आणि जरा वेळ पण मिळत आहे स्वतःसाठी. तर आता मी स्वतःवरती थोडं फोकस करायचं ठरवलं आहे. आणि ॲक्च्युली मी आधी लावायचा विचार करत होते, पण मला असं काही प्रॉब्लेम्स होते, त्यामुळं मला लावता आलं नाही. तर आता मी म्हणजे बऱ्यापैकी वेळ मिळत आहे, कारण का मला रात्रीचे कपडे धुवायला लागत होते. तुम्हाला माहीतच आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर 8-10 दिवस झाले आता त्या ताई येत आहेत आणि चांगलं छान काम वगैरे करतात. तर मला पण थोडं मदत होत आहे आणि बरं झालं. तर आता स्वतःवरती थोडं फोकस करायचं ठरवत आहे. पण माझं उपवास केले किंवा डोक्यावर आंघोळ केली की डोकं दुखतं, हे मेन काय कारण आहे मला माहीत नाही. तर पहिले बाळाला दाखवून येते दवाखान्याला, त्याच्यानंतर मग मी परत एकदा जाऊन येईन. परवा गेले होते मी दवाखान्याला, तर ते ॲक्च्युली पोटात आणि डोकं दुखत होतं आणि कंबर दुखत होती म्हणून.
तर आता पण माझं बारीक डोकं दुखतच आहे. उपवास धरलं किंवा डोक्यावर आंघोळी केली की डोकं दुखतं. तर याला काय कारण असलं माहीत नाही. तर डॉक्टरला विचारेन आणि त्यावर काय ट्रीटमेंट असलं तर घेईन. आणि थोडं स्किनचं प्रॉब्लेम आहे ते पण नंतर ट्रीटमेंट चालू करेन. आता जे छोटे मोठे जे त्रास आहेत रेग्युलर ते बंद होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि मेन म्हणजे व्यायाम सुरू करायचा आहे. कारण का ऑलमोस्ट आता लग्न झाल्यापासून माझं खूप जास्त व्यायामकडे दुर्लक्ष झालं आहे. त्याच्या आधी मी रेग्युलर व्यायाम वगैरे करायचे, सगळं करायचे. आणि आता खूप प्रॉब्लेम झाला आहे व्यायाम नसल्यामुळं. आणि बघू आता सकाळचं लवकर उठायचं म्हणते, पण बाळ लवकर झोपलं नाही की मग रात्री लवकर झोपलं नाही बाळ तर मग उशिरानं उठावं लागतं, असं होतं. आणि झोप पण पूर्ण होत नाही आहे, कारण का बाळाच्या ॲडजस्टमेंट प्रमाणे झोपावं लागतं. आणि आता मला झोप इतकी आली आहे पण हा झोपत नाही आहे. तर थोडं झोपावं म्हटलं तर झोपत नाही आहे, म्हणून मग म्हटलं स्वयंपाक करून घेऊ. आणि तुम्हाला जेव्हा मी व्यायाम सुरू करेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच मी काय काय स्ट्रेचिंग वगैरे करते किंवा योगासन वगैरे तुम्हाला दाखवेन. आणि बघूया आता कधी सुरू करते. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी. तर गुरुवारचं असं पुजवल्यावर खूप प्रसन्न वाटतं, एकदम असं दिवस सगळा छान जातो. आणि मला खूप आवडतं असं म्हणजे देवाची पूजा वगैरे करायचं, असं मला खूप आवडतं. आणि आता इथे कामं आहेत थोडी, ती कामं आवरते. आणि तोपर्यंत त्यांनी मला फोन केले की खाली आलो आहे म्हणून. तर मग म्हटलं जरा आवरलं होतं सगळं स्वयंपाक, फक्त गाजराचा हलवा एवढं करायचं राहिला होता. तर मी म्हटलं होतं मगाशी की पूजा करून आम्ही डॉक्टरकडे जाईन म्हणून, पण आता आम्हाला उशीर खूप झाला आणि 6:15ची अपॉइंटमेंट होती. तर 6 वाजले तर ऑलरेडी 15 मिनटात आपल्याला जायचं आहे. तर मी दवाखान्याला जाणार आहे, नंतर येऊन सगळं करणार आहे. तर फायनली आता आम्ही आलो आहे दवाखान्याहून आणि मी गाजरचा हलवा केला आहे, बाळाचं खाऊ करत आहे. आणि आता औषध तुम्हाला दाखवते काय काय डॉक्टरने दिलेत. तर सर्दी खोकल्याचं औषध दिलेलं आहे आणि हे कोणतं औषध माहीत नाही, पण दिलेत ते सकाळ संध्याकाळ घालायला बाळाला. आणि ते इलेक्ट्रिक ड्रिंक दिलेलं आहे, ORS म्हणून असतं, आणि अँटीबायोटिक दिलेलं आहे. तर ते सगळं काढून ठेवलं. आणि नंतर तुळशीत दिवा लावला, सगळीकडे दिवा लावला, परत प्रसाद वगैरे ठेवला देवासमोर. आणि त्यानंतर मग मी पूजेला बसले. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लूं ओम धन धनम देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं निधि पद्मानिधि पायच भवन्तु त्व प्रसादान्मे धनधान्यादि संपदा.